मित्रांनो, आता तुम्हीच ठरवा खरी शिवसेना ही कोणाची. ठाकरेंच्या वाघाने आपल्याकडे कुठलेही पद नसताना संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या एका नेत्याच्या कानाखाली वाजून दिली, तर इकडे शिंदे गटामध्ये दुसरीकडे मंत्रीपद असताना देखील मंत्री शंभूराजे देसाईला कुत्र्यासारखं फरफडत नेऊन असा तुडवला की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, तरी त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे शांत बघतच बसले. मित्रांनो, खरं शंभूराजे आज खऱ्या शिवसेनेत असते तर भाजपवाल्यांनी त्यांना धक्काबुक्की करण्याची ताकद दाखवली असती का? मंत्री शंभूराजेंना कसे फटके पडले हे त्यांच्या तोंडूनच ऐका. पहा काय म्हणाले मंत्री शंभूराजे देसाई. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. थोड्याच दिवसांनी मिंदे सुद्धा हात गळ्यात घालून फिरणार, बघाच. अरे रे, काय दिवस आले रे. खरंच आज डोळ्याचे पारणे फिटले देसाईला तुडवताना बघून. या शंभूचा भाजपाने चंबू केला. हात मोडल्यावरच शंभूराजे देसाईंना कळालं असेल की उद्धव साहेब ठाकरेंनी भाजपासोबत युती का बरं तोडली. ही सगळी मंडळी उठाव हिंदुत्वासाठी याव त्याव काय काय ती कारणं, आणि हीच माणसं आज मार खाताना दिसत आहेत. नवल वाटतं मला, एवढं सगळं मार खात असताना सुद्धा एकदाही त्या भारतीय जनता पक्षाचं तोंडातून नाव आलं नाही. विधानसभेच्या आतमध्ये ज्या वेळेस शंभूराज देसाई नावाचा आमदार आणि मंत्री ज्या वेळेस मला इथे पकडलं, सभापती महोदय अजूनही माझा हात दुखतोय, सभापती महोदय मला इथे लागलं, सभापती महोदय रक्त आलं, सभापती महोदय 100 जणांनी मला उचलून नेलं. सरकारातल्या मंत्र्याला पालकमंत्री सुद्धा, बरं साताऱ्याचा पालकमंत्री सुद्धा, सरकारातला मंत्री सुद्धा, विचार करा, एकेकाळी गृहराज्यमंत्री राहिलेला हा माणूस, याला उचलून नेलं जातं, धरून नेलं जातं, बोट कापून रक्त. कालपर्यंत मोठी हाताला ते प्लास्टर घातलं होतं. आम्हाला जर मंत्र्यांना आम्हाला संरक्षण द्या, संरक्षण तुम्हाला मंत्र्यांना संरक्षण, मंत्र्यांना अगोदरच संरक्षण असतं, त्यांना अशा प्रकारे जर संरक्षण द्यायची वेळ आली तर तुमचं आमचं काय. विचार करा, आपले शिवसेनेचे 20 वाघ, मी वाघ हा उल्लेख करतो, 20 आमदार काय प्रकारचा तो संघर्ष त्या आतल्या सभागृहामध्ये बाहेर समाजामध्ये करत असतील. ना निधी मिळत आपल्या आमदारांना, ना निधी मिळत, ना आपल्या आमदारांना सरकारचे कुठलेही, आपल्या आमदारांना कुठलेही इतर फायदे मिळत, काहीही मिळत नाही. विचार करा, तरी सुद्धा भेटतात. तर हा व्हिडिओ पहा ना, किती किती ती केविलवाणी अवस्था. म्हणजे आणि म्हणे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. मी आजच एबीपीचं वृत्त पाहिलं, म्हणे आम्ही राजीनामे देऊ. बाबांनो, तुमच्या मुख्य नेत्याने सुद्धा असे राजीनामे खिशात ठेवले होते. जरा पहा ना यांची काय केविलवाणी परिस्थिती पाहिजे. हो सभापती महाराज, माझी हात जोडून विनंती आहे, म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं, जे मेटल डिटेक्टर लावला होता, जिथून सदस्य आत जातात सभागृहात त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मानवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. आणि सभापती महोदय, माझा अजून ठणक ते 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सतत फटफटत नेलं. यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं, ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातून निवडून आलेले. त्या गोंधळात सभापती महोदय काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्तावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे, त्यांच्या शर्तावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्याने रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ. ते बरोबर नाही सभापती महोदय, आम्हाला न्याय, आम्हाला न्याय मागायचा. इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, परब साहेबांनी जे काही घेतलं नाही याच्यावर त्याला तोड नाही. ह्या अशी माणसं कायम त्या विधिमंडळात असावीत. कुणाच्या बापाला घाबरत नाही ही माणसं परबांसारखी. पण अनिल परब साहेबांनी या सगळ्यामध्ये कसं
एखाद्याला जागा म्हणजे अशी अगदी सुटापोटातली मारायची, पण ते सुजलंही पाहिजे आणि ते कळलंही नाही पाहिजे, लागलीही पाहिजे आणि बोलताही नाही आलं पाहिजे, असं अवघड जागेवरचं दुखणं यांच्यासाठी करून ठेवलं. तर एकदा हा व्हिडिओ करतो सभापतीमध्ये माझा माईक बंद केलेला आहे. अरे माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी, का फक्त आमच्या समोर. त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या, 2.5 तासाची चर्चा लावा, याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान काय सगळ्या गोष्टी राज्यात काय चाललंय, सर्वसाधारण नागरिक म्हणते अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे. मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती. आणि मला वाईट तर वाटतं राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 कडे 289 का होतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते त्यावेळेला हा विषय 289 चा होतो. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा. कुठे गेलं ते शौर्य, कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289 अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लाट मारून जर बाहेर पडले, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवण्याची ताकद दोन्ही राष्ट्रवादी जागे, राजे मार खातात. ही माणसं म्हणजे तुम्ही फणा काढूच शकत नाही, तुमच्याकडे फणा काढायची ताकदच नाही. ते दात काढल्यानंतर सापाची काय अवस्था असते ना, ती अवस्था आता तुम्हा सर्वांची झालेली आहे. तुम्हाला कोणी वाली उरलेलं नाहीये. जरी तुमचं नेतृत्व तुम्ही दाखवत असाल, आम्ही शिवसेना, आमच्याकडे धनुष्य आणि आमच्याकडे या तुम्ही ज्यावेळेस म्हणत होते आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, कोर्ट आम्हाला न्याय देईल आणि कोर्ट आमच्या बाजूने बोलेल. ते कोर्ट पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल, सुप्रीम कोर्टाची गोष्टी करता चिन्हाचा निकाल लावू का, चिन्हाचा निकाल लावून टाकू का, न्याय द्यायच्या गोष्टी करता? जर चिन्हाचा निकाल लागला तर तुम्ही कुठलेही राहणार नाहीत. आता काय बोलावं, मला विनोद सुचतात या सगळ्या गोष्टींवर. पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आज नाराजी दाखवलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी नाराजी दाखवली. त्यांच्याही मनात बऱ्याच गोष्टी चालू आहेत, पाहतायत. कारण शेवटी तुम्ही कडीपत्ते आहात. कडीपत्त्याचं काम काय असतं? तो स्वाद आला आमटीमध्ये, स्वाद आला की कडीपत्ता असा उचलून बाजूला फेकायचा असतो. स्वाद घेऊन गेलेला आहे, त्यांना ज्या भेटायला सत्ता भेटलेल्या आहेत. आताही अर्धा आमदार कमी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आहेच सोबतीला, तुमची काही गरज नाही उरलेली आहे.